तारक मंत्र काय आहे ना, तारक मंत्र हा प्रत्यक्ष स्वामी समर्थांचा आपल्या मानव जातीला दिलेला कल्याणकारी असा एक खजिना आहे. प्रत्येकापर्यंत तारक मंत्राचं महत्त्व कळावं आणि त्या तारक मंत्राचा सांगितलेला जो काही उपाय होता की एक पेला घेऊन तो पेला आपल्या डाव्या हातावर ठेवायचा, उजव्या हाताची 5 बोटं त्याच्यामध्ये, 5 बोटं म्हणजे कशी, ही नखं नाही डुबवायची, ही जी 5 बोटांची वरचं आवरण आहे ते फक्त स्पर्श करायचं. अच्छा. आणि तारक मंत्र म्हणायचा 11 वेळा. हा बिन खर्चाचा उपाय आहे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला कुठले वेदोक्त ब्राह्मण किंवा कुठल्या मोठ्या महापूजा किंवा कुठल्या बोकडाचा बळी, रेड्याचा बळी द्यायचा नाहीये. हा बिन पैशातला सात्विक उपाय आहे. नामस्मरणासाठी कुठली वेळ, कुठलं बंधन, कुठलीही जागा याचं अवडंबर नाहीये. तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करा, पण जे कराल ते तुम्ही मनातल्या मनात करा. ज्या वेळेला आपण एखादा पॉडकास्ट बघतो, स्वामी समर्थ महाराजांचा असो, शंकर महाराजांचा असो किंवा इतर अन्य कुठल्या देवतेचा असो, त्या पॉडकास्टच्या वेळेला जी एनर्जी निर्माण होत असते ना, त्या एनर्जीचा फायदा बघणाऱ्या व्ह्युअर्सला पण होत असतो. ही 20 रुपयाची नोट आहे आणि ही नोट तुम्हाला संपूर्णपणे दुमडून घ्यायची आहे. ही बघा, ही अशी दुमडायची. हा असा एक, हा बघा, हा त्रिकोण तयार करायचा. ही जी नोट आहे ती समोरच्याला द्यायच्या वेळेला हा त्रिकोण असा ओपन करून त्याला असं तुम्ही देऊ शकता. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तुमची जी लक्ष्मी आहे ती कोणी बांधू शकत नाही. तुम्हाला संकल्प करायचा आहे. एखादी गोष्ट तुम्ही कोणाकडनं घेतली किंवा एखादी गोष्ट कोणाला तरी दिली, जेव्हा तुम्ही देता त्यावेळी उजव्या हातात जल घ्यायचंय. ते पाणी घेऊन तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे की ही बाबा अमकी अमकी माझी सदर वस्तू आहे, मी समोरच्याला देतोय, पण त्या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचा तंत्र किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र काम करू नये, हीच माझी सात्विक इच्छा आहे, असं म्हणून ते पाणी त्या वस्तूवर शिंपडायचं. जो वास्तूमध्ये निपुण आहे त्यांनी जाऊन रायगडावरची एनर्जी चेक करावी, कारण रायगड किल्ल्यावरती इतकं पुण्याईनी भरलेलं भांडार आहे की ते भांडार आजही, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, त्यावेळी अंगावरती एक काटा उत्पन्न होतो. हा पुण्याईचा स्तोत्र आहे. तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या अशा वास्तूमध्ये तुम्ही जा. तुमच्या घराला आदर्श करायचं आहे की तुमच्या घराला लोकांनी तिरस्कारतेने बघायचंय, हे संपूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे.